केवढ्या उंचावरती आलोय आपण. सो फायनली गाईज आपण चिसुमले ब्रिजला येऊन पोचलोय. सो जेव्हा तुम्ही लेफ्ट घेता तो रस्ता जातो उमलिंगला. वी आर नाउ अप्रोचिंग टुवर्ड्स द वर्ल्ड्स हायेस्ट पास, द मायटी उमलिंगला. तर मित्रांनो, आत्ता आपण एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षा सुद्धा वरती आलेलो आहे. Hello and welcome back to my YouTube channel. My name is Sahil and you are watching निसर्ग मोटो. So guys, आज आहे 8 जुलै आणि आत्ता वाजलेत सकाळचे 7. तर आजचा प्लॅन असा आहे की आत्ता जायचं आहे उमलिंगला, पण त्याआधी होमस्टेमध्ये चहा बनतो आहे. तो चहा पिऊन उमलिंगला जाईल. उमलिंगला जायचे बेसिकली 3 रस्ते आहेत. पहिला रस्ता आहे वाया फोर्टीला, दुसरा आहे वाया नुरबुले आणि तिसरा आहे वाया पूर्ण डेमचॉक वगैरे फिरून तिकडनं पण जाता येतं. पण मी निवडला आहे फोर्टीलाचा रस्ता बिकॉज तो शॉर्ट पण आहे आणि रस्ता चांगला पण आहे. नुरबुलेचा रस्ता थोडासा ऑफरोडिंग असल्यामुळे मी तो निवडत नाही आहे बिकॉज कालपासून खूप जास्त ऑफरोडिंग होतं आहे आणि ॲडव्हेंचर कालचे तुम्ही बघितलेच असतील, खूप खतरनाक ॲडव्हेंचर झालेत. त्याच्यामुळे शांतीत क्रांती फोर्टीलाचा रस्ता पकडणार आणि उमलिंगला टॉप गाठणार. तर उमलिंगला टॉपपर्यंत माझी गाडी चढेल का नाही हे मलासुद्धा माहीत नाही आहे. सो ही चॅलेंजिंग जर्नी तुम्ही पूर्ण बघा असं मला वाटतं आहे, ही माझी इच्छा आहे. तर या चॅलेंजिंग जर्नीचा तुम्ही पार्ट व्हा आणि व्हिडिओ जर का आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर करा. आणि जर का तुम्ही आधीचे माझे कुठलेही एपिसोड बघितले नसतील तर सगळ्यात पहिले तुम्ही ते बघा आणि मग मी हानलेला कसा पोचलो, कुठल्या चॅलेंजेस क्रॉस करत मी इथपर्यंत आलो हे तुम्ही बघा, सो दॅट तुम्ही कंटेंट रिलेट करत राहाल. चला तर मग भेटूया उमलिंगलाच्या रस्त्याला. तर फायनली मित्रांनो, आत्ता वाजलेत सकाळचे 7:45 आणि आता मी निघालो आहे उमलिंगला. माझ्यासोबत तो समोरचा एक अब्दुल खान म्हणून आहे हैदराबादचा, तो पण मला इकडे भेटला हानले स्टेमध्ये. सकाळी मस्तपैकी ब्रेकफास्ट झाला आहे छान एकदम, बटर जॅम टोस्ट आणि 1 नंबर चहा. चलो लेट्स कंटिन्यू अवर जर्नी. आणि हे बघा, हे कुठलं तरी प्राणी दिसत आहेत. अरे यार, हे काय आहेत हे माहीत नाही, कळत नाही आहे काय आहे. 1 नंबर यार, कसला मस्त व्ह्यू आहे. ओहो भाई 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 भाई, 1 नंबर. सो उमलिंगला जाण्यासाठी जसं मी आधी सांगितलं की 3 रस्ते आहेत, तर त्यातला मी फोर्टीलावाला रस्ता निवडतो आहे. नुरबुले टॉपवाला पण रस्ता निवडला असता, पण नुरबुले टॉपचा रस्ता पूर्णपणे ऑफरोडिंग असल्यामुळे तो अवॉइड करतो आहे आणि वाया फोर्टीला जाणार आहे मी. आणि फोर्टीलाला जाण्यासाठी ना, ज्या ब्रिजने आपण आतमध्ये आलो त्याच ब्रिजवरती सरळ जायचं आणि एक राईट टर्न घ्यायचा. तो रस्ता पूर्णपणे सरळ जातो फोर्टीलाला. तर हा वाला ब्रिज आहे. यावाल्या ब्रिजवरनं आपण एंटर झालो होतो आणि इकडनंच आपल्याला परत एक्झिट करताना एक राईट टर्न येतो, तो राईट टर्न घ्यायचा आहे. यार, ही हानले रिव्हर, कसला मस्त व्ह्यू आहे. तर जेव्हा तुम्ही राईट टर्न घेता आणि रस्ता जर का तुम्हाला समजला नाही तर इथे बघा फोर्टीले आणि फोर्टीला हे बोर्ड्स लावलेले आहेत, सो तुम्ही इकडनं जाऊ शकता. चला जर्नी कंटिन्यू करूया. बापरे, गाडी चढणार आहे का नाही देवालाच माहिती. आत्ताच एवढं खतरनाक मिसिंग देते. जायला तर पाहिजे, पण आय गेस जाईल. सो फोर्टीला आहे इकडनं 54 किलोमीटर
आणि तिकडनं उमलिंगला साधारणपणे 35 ते 40 किलोमीटर आहे. सो टोटल डिस्टन्स टू उमलिंगला फ्रॉम हानले इज अराउंड 75 किलोमीटर्स. सो लेट्स सी हाऊ इट गोज. इथे ना ऑक्सिजनची फार कमी असल्यामुळे गाडी व्यवस्थित चढत नाही आहे. नाहीतर 12 लक्षाला टॉपला तुम्ही बघितलं होतं की गाडी कसला मस्त परफॉर्मन्स देत होती. पण इकडे बघू शकता एक झाड नाही आहे आजूबाजूला, त्याच्यामुळे काय आहे ऑक्सिजन नाही आहे अजिबात. आणि त्यात मध्ये मध्ये असं स्लो डाऊन करायला लागतंय. त्यात आणि इथे रस्त्याच्या वळणांवरतीच माती पडलेली आहे, त्यामुळे मला असा गिअर उतरवून गाडी चढवायला लागते आणि मग गाडी मिसिंग देते कमी पॉवर मिळाली की. तर आत्ता मी 40ला चढायला सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू रस्त्याने आता वळणं घ्यायला चालू केलेली आहे. वळणं आणि चढ एकदम खतरनाक असे चढ, त्यात आणि इथे ऑक्सिजन नाही आहे, त्याच्यामुळे गाडी फारच गुरगुर गुरगुर करते नुसती. हा जाईल जाईल जाईल. चलो 40ला इज अजून 49 किलोमीटर लांब. त्यानंतर येईल चिसुमले गेटवे टू उमलिंगला. काहीच काल रात्री हानलेला होमस्टे शोधताना आहे ना खूप प्रॉब्लेम झाला. बिकॉज इकडे एक मोठा रॉयल एनफिल्डचा ग्रुप आला आहे, त्यांची रॉयल एनफिल्ड ॲडव्हेंचर ओडिसी चालू आहे, हिमालयन ओडिसी. सो त्यामुळे काय होतं ना, त्यांनी सगळे होमस्टेज ऑक्युपाय करून ठेवलेले आहेत, ऑलरेडी प्रीबुक करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे मला काल होमस्टे मिळायला खूप प्रॉब्लेम झाला. अरे यार, इथे का माती टाकून ठेवली आहे. इथेच तर वळताना प्रॉब्लेम होतो ना, गाडी घसरायचा धोका. हा चालली. आहे आहे, गिअर लिव्हर आहे, आता नाही पडणार. चालशील का तू, काय प्रॉब्लेम नाही, चालशील. हे बघ किती मस्त जाते. मग काय गुरगुर करते, जातेस ना, मस्त चढते गाडी. हे चढ तुझ्यासाठी काहीच नाहीत, लक्षात ठेव. प्रत्येक वळणासोबत आपण आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ पोचतोय. फर्स्ट या, नाउ यू कॅन गो ऑन सेकंड. या, नाउ ऑन थर्ड अँड ऑन फोर्थ. व्हेरी नाईस. ओके, now again I need to downshift I think, but no need, I can go on fourth as well. Yeah. Come on, come on, come on, come on. No need to downshift. Yes. Okay, now I need to downshift again.
फर्स्ट नाही, एवढं पण नाही तुझा खराब परफॉर्मन्स की पार एवढ्याशा प्लेन रस्त्यावरती पण फर्स्ट टाकायला लागेल. नो. We can go on first as well. I don't have any problem. Lack of oxygen. This is how it kills the engine. जळणार काय? कंबशन कसलं होणार इंजिनच्या आतमध्ये? ऑक्सिजनच नाही आहे तर पेट्रोल जळणार कसं? Okay. No problem. Go. I need to go on second. On second it will go. I know. कसा रस्ता आहे बघा फोर्टिलाचा. आपण कसे वळणं घेत आलोय. प्रत्येका किलोमीटरमध्ये ॲटलिस्ट 8 ते 9 वळणं आहेत फोर्टिलामध्ये. गाटा लूप्स तर ह्याच्यासमोर काहीच नाही आहेत, काहीच. असे इझी पार होऊन जातात गाटा लूप्स. आत्तापर्यंत सगळ्यात डिफिकल्ट रोड तर मला फोर्टिलाच वाटला. फोर्टिला आणि वारीला. आता माझ्या टू व्हीलरची डायरेक्ट एस टी झालेली आहे. एस टी महामंडळ घात चढत आहे पहिल्या गिअरवरती. फक्त हँडल सरळ पकडायचं आहे, ॲक्सिलेटर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, गाडी ऑटोमॅटिक जाणार आहे. तोपर्यंत आपण सिनरी बघूया. ओहो, बाय बाय बाय, एक नंबर. Can I shift to second? On half clutch. Yeah. Nice. Again, going to third. Yeah, it went. But it won't sustain. I need to again drop. Back on first. No problem, you can do it.
शॉर्टकट मगाशीच घ्यायला पाहिजे होता. हट. खूप वरती आहे यार, तिकडे वरती जायचे आणि अशा गेअरमध्ये कसं जाणार मी एवढ्या फास्ट? जाऊच शकत नाही. किती वाजलेत? 8:15. 10:30पर्यंत उमलिंगला पोचलो तरी खूप झालं. पोचेल नो प्रॉब्लेम, पोचेल. जास्त वेळ क्लच दाबून धरलं ना आणि असं हाफ क्लचवर गाडी उचलली ना, क्लच प्लेट जाईल डायरेक्ट. चायला ते धोका नाही पत्करू शकत. बेटर आहे त्यापेक्षा लोअर गिअरवरती गाडी चढवलेली. थोडीशी गुरगुर करेल पण लाँग रनमध्ये गाडीला काय प्रॉब्लेम येणार नाही, ॲटलिस्ट जाईपर्यंत. ओके. थंडी पण वाजते अजून इथे. खूप गार पडले सगळं. बोटं गार पडले आहेत, हात गार पडले, जॅकेट गार पडले, पॅन्ट गार पडली आहे, सगळंच गार पडले. नाकातून पण पाणी गळते. सेकंड गियर पे फायर मिसिंग हो जाता है पूरा. हाँ 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 बिल्कुल. यार इसको इतना तकलीफ हो रहा है, इसको कितना तकलीफ हो रहा होगा बेचारा, कितना झेल रहा है मुझे. बोला साला सपने इसके हैं, रगड़ मुझे रहा है. चलो आता हूँ. हाँ हाँ. तो यही हाल आहे भाई फोर्टिला पास का. एवढा खतरनाक रोड आहे ना हा. आता बघा थर्ड गिअर टाकलाय, लागले घारघूर करायला. नाही, दीज इंजिन्स आर नॉट कैपेबल रियली. इवन 400 सीसीज आर नॉट कैपेबल, सो 125 की तो बात ही नहीं है. हाँ बाप रे. वाव यार नाइस.
व्हेरी गुड. काय स्मूथ टर्न घेतलाय सेकंड गिअरवरती. आहा, एक नंबर. व्हेरी नाईस यार. लेट्स ट्राय इट अगेन. यू कॅन, यू कॅन, यू कॅन. ओ वाव, डॅम इट यार, यू आर ऑसम. परफेक्ट टर्न. No problem. I will put it on second. It's very nice. I'm so proud of you. गाईज, हा जो आनंद तुम्हाला वाटते मी येण्यासारखा बुंबलतोय, पण जेव्हा तुम्ही स्वतःची गाडी घेऊन इथे याल आणि ही गोष्ट कराल तेव्हा तुम्हाला त्याचा इम्पॉर्टन्स कळेल. जर का तुम्ही फोर्टिले पास सकाळी चढणार असाल ना, तर गाईज सकाळचा टायमिंग एकदम बेस्ट आहे. कारण की तुम्हाला असे व्ह्यूज बघायला मिळतील, ऊन पण नसेल, उन्हाचा पण त्रास होणार नाही, आणि खाली हानलेचा व्ह्यू बघायला मिळेल तुम्हाला. ती हानले ऑब्झर्वेटरी दिसते इकडनं. एक नंबर. का 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 सगळा मोमेंटम पकडलेला घालवून टाकलं. चढ आता सेकंडवर. हां, चढ चढ चढ. चढणार मला माहिती. यस, गुड. काय नाही, आता फोर्टीला उतरायला चालू होईल. हळूहळू हळूहळू. नाही नाही, अजून वरती चढायचंय, उतरायचं नाही, चढायचंय अजून वरती. ओहो, what a curve it is. Shit. खतरनाक. एकदम आरामात फर्स्ट गिअरवरती गेली गाडी, काहीच त्रास दिला नाही. वाह, लुक ॲट द व्ह्यू ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. ऑफकोर्स वी आर ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. उमलिंगला पास, हायेस्ट मोटरेबल रोड ऑन द अर्थ. हे पूर्ण घसरून खाली आलेलं आहे, बघू शकता. कधी आलंय काय माहिती. काल रात्री आलं का, रात्रीच्या पावसाने आलेलं असू शकतं. रस्ते पण खचलेत बऱ्यापैकी. काल रात्री ना या साईडला विजा खूप चमकत होत्या. आय डाऊट इकडे पाऊस पडला की काय. बघितलं काय हालत होते इकडे आल्यानंतर गाड्यांची. फर्स्ट गिअर. Okay, now I got the chance to put it on second. Now go. Now हा वाला टर्न चांगला झाला पाहिजे, मजा येईल. सेकंड गिअरवरती उचलली पाहिजे गाडी. आहा आहा. थोडीशी उचलली होती, बट नाही. ओके. आई शपथ,
एकटाच आहे मी इकडे. खूप उंच आहे आणि आहे खतरनाक. केवढ्या उंचावरती आलोय आपण. फायनली आत्ता फोर्टीला पास चढून झालाय. आता फोर्टीला पास उतरायला सुरुवात केलेली आहे आणि उतरताना सुद्धा छोटे छोटे चढ आहेत. छायला काय रस्ता आहे हा, गजब. चला आता डायरेक्ट चिसुमले ब्रिजला भेटूया. आता काय फोर्टीला उतरतोय, चढून तर झालेला आहे, कम्प्लीट झाला फोर्टीला. जगातला 6वा सगळ्यात उंच मोटरेबल पास तो सुद्धा सर झालेला आहे. काय जर्नी होती यार ही, अमेझिंग. तर चला फोर्टीला उतरताना ना एक शॉर्टकट घेऊया. लेट्स ट्राय समथिंग डिफरंट. एवढा मोठा 1 किलोमीटरचा अंतर वाचल डायरेक्ट. तर गाडी स्लिप नको व्हायला माती पण. हां नाईस. मग वाचलं की नाही 1 किलोमीटरचं अंतर डायरेक्ट इकडं. आता इकडनं डायरेक्ट तिकडे निघतो बाहेर मी. असा कसा रस्ता बनवला आहे, डायरेक्ट सरळ निघू शकतो तो माणूस. नाही सरळ जायचं, हा की नाही. ओके चलो, फोर्टीला झालेला आहे उतरून. आता डायरेक्ट चिसुमले. लेट्स गो. 9:30 वाजले पार येता येतं इथं. चिसुमले आहे इकडनं अजून 12 किलोमीटर आणि आत्ताच रस्ता झालेला आहे आणि रस्त्यावरती बरोबर सेंटरला माती आहे. चला लवकरात लवकर चिसुमलेला पोहोचूया. फायनली गाईज आपण चिसुमले ब्रिजला येऊन पोचलो आहे. सो जेव्हा तुम्ही लेफ्ट घेता तो रस्ता जातो उमलिंगला आणि उमलिंगला इकडनं आहे 25 किलोमीटर. आणि जर का तुम्ही नुरबुले टॉपवरतून आलात म्हणजे हानलेवरतून जो ऑफरोड करून जर का तुम्ही आलात तर तो रस्ता इकडनं येतो आणि तो इथून आहे ऑलमोस्ट 17 किलोमीटर. चला आता गेटवे टू उमलिंगला जर्नी स्टार्ट्स. हा विथ अ गुड वायब्रेशन. नाईस. आणि जर का तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर इथे काही कॅफेज आहेत, तर इथे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. वी आर नाउ अप्रोचिंग टुवर्ड्स द वर्ल्ड्स हायेस्ट पास, द माइटी उमलिंगला. लेट्स गो. अँड रस्ता तर एकदम खतरनाक केलेला आहे BRO वाल्यांनी. मस्त रस्ता आहे, एकदम स्मूथ. गाडी आरामात जाते 3ऱ्या गेअरवर 4थ्या गेअरवर, काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे. एकदम स्मूथ चालली आहे गाडी आत्तापर्यंत, तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे. पण थंडी खूप आहे आत्तासुद्धा. 10 वाजलेत, ऊन आलेलं आहे पण थंडी खूप आहे. चलो फक्त 15 किलोमीटर राहिलेत ऑलमोस्ट, किंवा 20. लवकर लवकर पोहोचूया उमलिंगला, बघूया आणि परत हानलेला येऊया.
आणि उमलिंगला वरतूनच पुढे एक रस्ता जातो डेमचोकला, जे की चायना बॉर्डरवरचं लास्ट गाव आहे. जसे तुर्तुक्ता ॲक्सी पाकिस्तान बॉर्डरवरचं लास्ट गावं होती, तसं चायना बॉर्डरवरचं लास्ट गाव आहे डेमचौक. तिकडे आपण नेक्स्ट इयरला जाऊया. या एकच वर्षात सगळं नाही करू शकत, तेवढा वेळ नाही आहे. कारण गाईज, उमलिंगलाच्या रस्त्याला गाडी 60 ते 70च्या स्पीडनी पळवणं ह्याच्यासारखं दुसरं थ्रिल काय असू शकतं. आणि गाडीसुद्धा साथ देते तेवढं महत्त्वाचं आहे. एक नंबर यार, अमेझिंग. दिस इज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ BRO. जर का असे रस्ते नसते तर हे शक्यच नसतं झालं. काय परफेक्ट टायमिंग आहे यार. आणि जुलैचा महिना, किती मस्त वेदर बघायला मिळतं आहे. काय काय डोंगर छान बघायला मिळत आहेत. वाव. I think only 8 or 9 kilometers are remaining to reach Umlingla. तर मित्रांनो, आत्ता आपण एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षा सुद्धा वरती आलेलो आहे. वाव यार, व्हॉट अ फीलिंग यार. एक नंबर. आपण फक्त साधारणपणे 1 ते 2 किलोमीटर लांब असू जगातल्या सगळ्यात उंच मोटारेबल पासपासून. ओह, व्हॉट अ जर्नी दिस इज यार. एव्हरीथिंग वॉज टोटली वर्थ. Okay, first gear, now second gear, now third gear. Nice. We'll go. मित्रांनो, फक्त 1 किलोमीटर आणि आपण उमलिंगला वरती असणार आहोत. Come on. यार, 4 व्हीलर भी स्ट्रगल कर रही है, 2 व्हीलर का क्या ही हाल होगा. So finally we are here at the Umlingla. आता मी पोचलो आहे जगातला सर्वात उंच मोटारेबल पासला माझ्या होंडा साईनवरती. खूप भारी फिलिंग आहे आणि इथे आल्यानंतर ना एकदम बारीक स्नोफॉलसुद्धा होतो आहे. माहीत नाही तुम्हाला दिसतोय का नाही, पण मी दाखवायचा ट्राय करतो. हे बघा,
हळूहळू बारीक बारीक स्नो अंगावरती पडतोय. हे बघा यार, अमेझिंग स्नोफॉल. ड्रीम केम ट्रू फॉर मी. जल्दी आ फटाफट. शुक्रिया मेरे भाई. जय हिंद. शुक्रिया मेरे भाई ये जन्नत की सैर कराने के लिए. वी आर ॲट उमलिंगला. शुक्रिया मेरे भाई. आपला उमलिंगला टॉपसुद्धा कंप्लीट झालेला आहे आणि इथेच माझी लडाखची संपूर्ण जर्नीसुद्धा कंप्लीट होते. आता मी परत खाली हानलेला जाणार आहे आणि हानलेला जाऊन ऑब्झर्वेटरी वगैरे बघेल. चला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो, अपडेट असा आहे की फायनली माझा उमलिंगला टॉप उतरून झालेला आहे आणि मी वाया 40ला रिटर्न माझ्या होमस्टेला आलेलो आहे. सो जर का तुम्हाला माझा हा हानले टू उमलिंगलाचा प्रवास आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि मी तरी हा प्रवास खूप एन्जॉय केला. 40ला चढताना, दोन्ही बाजूनी चढताना गाडी खूप जास्त स्ट्रगल करत होती, पण तरीसुद्धा गाडी चढली व्यवस्थित. त्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. तिने आत्तापर्यंत खूप साथ दिली. हाच सगळा प्रवास मी या व्हिडिओमध्ये दाखवला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा निसर्ग मोटो वाऱ्याच्या तालावर वेगाचा साज. भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू.